परत मिळणार नाही. ऐका, त्या तीनही मुलांनी आईची कधीतरी हाक ऐकावी, आई जवळ जावं असा विचार करावा. पण नाही, आता त्यांना आई दिसणार नाही. त्या आईनं लहानाचं मोठं करावं, हाडाची काड करावी, रक्ताचं पाणी करावं, रक्ताचं दूध करून त्या लेकरांना लहानातून मोठं करावं, एवढ्या गरीबीतून शिकवावं, एवढं मुलांना साहेब करावं, एवढं शिकवावं. आज मुलं वेगळ्या पदावरती आहेत, किती मोठ्या नोकरीला लागलेले आहेत. पण ऐका, त्या आईनं एवढं चांगलं कर्म केलं, एवढं चांगलं आपल्यासाठी केलं. त्या लेकरांना, त्या मुलांना जर वाटलं ना, आज साहेबांना जरी वाटलं ना आपल्या आईला आपण पाहावं, त्या आई जवळ जावं, आईनं आपल्याला कडकडून मिठी मारावी, तर नाही हो, नाही, त्यांना आई भेटणार नाही. जगामध्ये त्यांना सगळं सुख भेटेल. धनबी आपल्याकडे येऊन बघतो. ऐका, पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? पैसा, बोला बोला ना, सुख का दुःख? काय देतो? दोन्ही देतो. पण सुखापेक्षा दुःख जास्त पैसा माणसाला देतो. पैसा माणसाला झोपू देत नाही. पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? आजारी आहे का तुम्ही? आजारी? बोला ना मग, पैसा सुख देतो का दुःख देतो? दुःख देतो ना. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे ना. मग सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्या जवळ आणा. हो दादा, आणा आणा आणा. पैसा माणसाला दुःख देतो ना. पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा काय लागतो? पैसाच लागतो. अन्न मान धन येतो प्रारब्धा अधीन. आपल्या प्रारब्धात असेल, आपल्या मनात असेल, आपल्या जर नशिबात असेल तर आपल्या जवळ भरपूर पैसा येतो. पण आपल्या प्रारब्धात, आपल्या नशिबात नसेल तर आपल्या जवळ पैसा येत नाही. मग धन आपल्याकडे येऊन बघतो, पण धन आलेलं आपण चांगल्या मार्गाने खर्च करतोय का नाही, धन याचा विचार करतो. मग धन चांगल्या मार्गाने कमवा. तो धर्मराजा इतका पुण्यवान होता, त्यानं कधीच पाप केलं नव्हतं, पाप हा शब्द सुद्धा ऐकला नव्हता. धर्मराजा स्वर्गाच्या वाटेने निघालेला होता. ऐका, बसलेले सगळ्यांना स्वर्गाच्या वाटेने जायचंय. तो धर्मराजा स्वर्गाच्या वाटेने निघालेला होता आणि स्वर्गाच्या वाटेने धर्मराजा निघालेला असताना धर्मराजा सोबत द्रौपदी, सहदेव, भीम, अर्जुन सगळे निघाले होते. मध्ये चालता चालता अर्जुन पडले. भीम ओरडला, अरे धर्मदादा, आपले अर्जुन पडले रे. धर्म मनाला पडू दे, त्यांच्या मनात विचार चालू आहे. परत पुढे चालत राहिले. परत चालता चालता सहदेव पडले. परत भीम ओरडला, अरे धर्मदादा, आपले सहदेव पडले रे. धर्म मनाला पडू दे, त्यांच्या मनात विचार चालू आहे. परत थोडस पुढे गेल्यावर द्रौपदी पडली. परत भीम ओरडला, अरे धर्मदादा, आपली द्रौपदी पडली रे. धर्म मनाला पडू दे, तिला सौंदर्याचा गर्व आहे. परत भीम आणि धर्मराजा दोघच रस्त्याने चालत निघाले. परत चालत चालत मध्येच भीमच पडला. भीम कसा करतोय, अरे धर्मदादा, मी पडलो रे. धर्म मनाला पडपड. खाताना कधी कुणाचा विचार केलाय का? पड. धर्मानं कुणाचाही विचार न करता एकटा स्वर्गाच्या वाटेने चालत गेला आणि चालत चालत आला. कुठं आला? चालत चालत. त्याला पहिलंच गाव लागलं. सगळ्यांना जायचंय ना स्वर्गाच्या वाटेला. स्वर्गाच्या वाटेला जात असताना पहिलंच गाव यमपुरी. त्या यमपुरीतले सगळे सदस्य, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच सगळे तिथे त्याच्या स्वागतासाठी उभे होते. त्या यमपुरीतला जो सरपंच होता ना, यमराज, असा रेड्यावरच बसून आलता, बुलेटवरच बसून आला असता. पण त्यावेळेस बुलेटवर बसायला आरची नव्हती, असा रेड्यावर बसून आलता. आणि तो यमराज कसा करतोय, धर्मा ये आमच्या यमपुरीत आलायस ना, तर तुझं आमचं आता स्वागत आहे. चल आता आमच्या यमपुरीत तुला सगळं कारखाना दाखवतो. लक्ष देऊन जाणीवपूर्वक ऐका, सगळ्यांना स्वर्गाच्या वाटेमध्ये जायचंय. यमपुरीत गेल्यानंतर पहिलाच कारखाना लागतो. उलटे खेळ रवलेले असतात, खेळ. आणि ज्यांनी ज्यांनी पाप केलेलं असतं ना, त्यांना त्या खेळावून चालायला लावतात. हा झाला पहिला कारखाना. दुसरा कारखाना असा होता की ज्यांनी ज्यांनी पाप केलं होतं ना, त्यांना लाल बुंद केलेला चाबूक होता, चाबूक, आणि त्या चाबुकाने फटके मारले जायचे. हा झाला दुसरा कारखाना. तिसरा कारखाना असा होता की उकळतं तेल होतं, तेल, आणि ज्यांनी ज्यांनी पाप केलं ना, त्यांना त्या तेलातनं बुचकळून वर काढायची. जशी भजी तळून निघतात ना महाराज, तशीच तळून निघायची. एवढं वाईट वाईट होत होता, त्रास होत होता, यातना होत होत्या. पण धर्मराजा एवढा पुण्यवान होता की धर्मराजाच्या हाताला
बर्फासारखं थंड झालं. ज्यांना चाबुकाने फटके मारले होते त्यांचं शरीर सुद्धा एकदम शीतल झालं, थंड झालं. ज्यांना उलट्या खिळ्यावरून चालायला लावलं होतं ते खिळे सुद्धा वितून गेले, त्याचं पाणी पाणी झालं. तिथली लोक म्हणाली, कोण आहे असा पुण्यवान की ज्याच्या अंगाला चिकटून आलेल्या वाऱ्यामुळं आमचं शरीर एवढं थंड झालं, एवढं शीतल झालं. त्याला आमची एक विनंती, कमीत कमी 2 तास तरी त्याने इथं थांबावं. यम म्हटला, धर्मा चल बाबा चल, तुला जर अजून 2 तास इथं थांबवलं ना तो आमचं सगळं कारखाना बंद पाडची. चल तुला आमचा शेवटचा कारखाना दाखवतो. शेवटचा कारखाना असा होता, मांस मल मूत्र रक्त घाण याचा मिळून केलेला कुंभपाक होता. आणि त्या कुंभपाकात गेला कोण? दुर्योधन. त्या दुर्योधनाला वाटलं वरती मान करून बघावं, यमाने कुणाला दाखवायला आणले. दुर्योधनाने वर मान करून बघितलं तर त्याला धर्मराजासारखा पुण्यवान माणूस दिसला. परत त्या धर्मराजाला लाजून दुर्योधनानं घाणीत उडी मारली. धर्मराजाला त्याची दया आली आणि धर्मराजानं दुर्योधना करून कोपरापर्यंत हात नरकात घालावा. धर्मराजानं कोपरापर्यंत हात नरकात गेलेला पाहावा आणि धर्मराजानं तर यमराजाला म्हणावं, ऐकणारे ऐकणार यमा, आयुष्यामध्ये कधी कुणाचा पाप केला नाही, पाप हा शब्द सुद्धा ऐकला नाही, पण माझा कोपरापर्यंत हात नरकात जावा, मी काय पाप करावं? त्यावेळेस यम म्हटला, धर्मा आठव गड्या आठव, तू राजवाड्यातून बाहेर निघताना तुझ्या समोर एक सामान्य मनुष्य आला. त्यानं तुला दान मागितलं, तू तुझ्या खिशातलं एक नाणं काढलं आणि त्या मनुष्याला दिलं. त्यानं त्याचं जाळं खरेदी केलं आणि त्यात मासे पकडायला सुरुवात केली. ते मेलेल्या माशाचं पाप त्या माणसाला नाही लागलं, ते पाप तुझ्या खात्यात जमा झालं म्हणून धर्मराजा तुझा कोपरापर्यंत हात नरकात गेला. ऐका, जसं माणूस कर्म करतो तसं भोग हे माणसाला भोगावे लागतात. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. जसं माणूस कर्म करतो तसं माणसाला भोग भोगावे लागतात. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे कितीतरी जन्माला आले, कितीतरी गेले, पण ज्याचं त्याचं कर्म, ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याला त्याला भोगावं लागलं. अरे जगाचा बाप असणारा त्या देवाला सुद्धा त्याचं कर्म चुकलं नाही, देवाला सुद्धा कर्मानं मरावं लागलं. जगाचा बाप श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला जावं लागलं का राहावं लागलं? जावं लागलं. बरं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मृत्यू कसा झाला? बसलेले मृत्यू श्रीकृष्ण परमात्म्याचा, अंगठ्याला बाण लागला आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने आपला देह सोडला. अंगठ्याला बाण लागला की नाही? पण अंगठ्याला बाण लागून कधी माणूस मरतो का? बसलेले माता मावल्या पुरुष मंडळ, अंगठ्याला बाण लागून इथं पाय तुटला तरी माणूस मरत नाही आणि अंगठ्याला बाण लागून माणूस मरत असतो. कुणीतरी सांगावं, कुणीतरी बोलावं अशी माझी इच्छा आहे गड्या. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ आहे. ऐक नाही, जो आपल्याला चालायला, बोलायला, हालायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवतो तो कोण आहे? श्रीकृष्ण भगवान परमात्मा. आणि त्याच्या अंगठ्याला बाण लागून तो देव मरत असतोय. देव मेला, पण देव बाणानं नाही मेला, तर देव त्याच्या कर्मानं मेला. कर्मानं मेला? हो, कर्मानं मेला. काय कर्म होतं? ऐका, कर्म काय केलं होतं? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या अगोदर कुठल्या देवाचा अवतार? प्रभू श्रीरामचंद्रांचा. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवतारामध्ये 2 जण भाऊ होते, सुग्री आणि वाली. सुग्री आणि वाली 2 जण भाऊ होते. दोघांचं युद्ध लागलं होतं, दोघांचं भांडण चालू होतं आणि तितक्यात प्रभू श्रीरामचंद्र आले. प्रभू श्रीरामचंद्रांनी ते भांडण पाहिलं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या लक्षात आलं की एकाला तारायचं आणि एकाला मारायचं. मग तारायचा होता सुग्रीव आणि मारायचा होता वाली. मग प्रभू श्रीरामचंद्रांनी असा बाण लावला. बाण वालीच्या छातीत लागणार होता, पण वालीनं तोंड फिरवलं, बाण वालीच्या पाठीला लागला. वाली पळत पळत देवाजवळ आला आणि देवाला म्हटला, रामा ऐकणारे देवा, तू जगाचा बाप आहे गड्या. देवा ऐकणारे देवा, क्षत्रियाच्या पाठीमाग बाण लागून क्षत्रियानं मरावं हा क्षत्रियाचा अपमान असावा. देवा, तू माझ्यावरती अन्याय केला, तुझं कर्म चुकलं. या निसर्गाचा एक संस्कृतीचा नियम आहे देवा, ज्यानं जसं कर्म केलं तसं त्याला भोग भोगावे लागतात. तेव्हा तू वाईट कर्म केलं, माझ्या पाठीवरती बाण मारला, तू पाठी मागून वार केला. देवा, याचं तुला कर्म भोगावं लागेल, भोग भोगावे लागतील. असं म्हटल्यानंतर
काय केलं? या जन्मामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला, वालीला मारलं, वालीला मारल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा झाला आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये तो जो पहिल्या जन्मातला वाली होता प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवतारातला तो वाली या अवतारामध्ये एक शिकारी झाला, पारधी झाला आणि शिकार करण्यासाठी जंगलात आला आणि जंगलात शिकार करण्यासाठी आल्यानंतर त्यानं बाण लावला, बाण मारणार होता, दिवसभर शिकारीसाठी वाट बघत होता आणि माझा देव यमुनेच्या डोहामध्ये आला होता, त्या पाण्यामध्ये त्यानं आपला पाय बुडवला होता आणि स्वतःचा अंगठा सामान्य मनुष्यासारखा करून घेतला होता. त्या शिकाऱ्यानं बाण लावला आणि बरोबर बाण आला आणि माझ्या देवाच्या अंगठ्याला लागला. ऐका, ज्याचं त्याचं कर्म, ज्याचं त्याचं भोग ज्याला त्याला भोगावे लागतात. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मरावं लागलं, पण कशानं मरावं लागलं? कर्मानं मरावं लागलं, वचनानं मरावं लागलं. तसं तुम्हाला आम्हाला मरावं लागतं. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं. मग मरणाला अजिबात घाबरायचं नाही, मरणाला घाबरायचंच नाही, कारण मरण हे सगळ्यांनाच येत असतं. मग बघा, देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची. आज या ठिकाणी आज ही आई निघून गेली. या आईच्या तिन्ही लेकरांना, तिन्ही मुलांना जर आपली आई पाहिजे असेल ना, आई परत मिळणार नाही. ऐका, त्या तीनही मुलांनी आईची कधीतरी हाक ऐकावी, आई जवळ जावं असा विचार करावा. पण नाही, आता त्यांना आई दिसणार नाही. त्या आईनं लहानाचं मोठं करावं, हाडाची काढ करावीत, रक्ताचं पाणी करावं, रक्ताचं दूध करून त्या लेकरांना लहानातून मोठं करावं, एवढ्या गरीबूतून शिकवावं, एवढं मुलांना साहेब करावं, एवढं शिकवावं. आज मुलं वेगळ्या पदावरती आहेत, किती मोठ्या नोकरीला लागलेले आहेत. पण ऐका, त्या आईनं एवढं चांगलं कर्म केलं, एवढं चांगलं आपल्यासाठी केलं. त्या लेकरांना, त्या मुलांना जर वाटलं ना, आज साहेबांना जरी वाटलं ना, आपल्या आईला आपण पाहावं, त्या आई जवळ जावं, आईनं आपल्याला कडकडून मिठी मारावी, तर नाही हो, नाही, त्यांना आई भेटणार नाही. जगामध्ये त्यांना सगळं सुख भेटेल, पण आईचं साहेबांना परत सुख भेटणार नाही. साहेबांनी जर विचार केला, आपली याला आई आपली निघून गेली, आई म्हणून कुणाजवळ जावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी. आज आई निघून गेली, जगाच्या पाठीवरती तुम्हाला सगळे आई मी आहे म्हणून सांगतील, पण आईची माया तुम्हाला कुणीच देणार नाही. आई ती आई असते. ऐका, आईची माया काय असते, आईचं प्रेम काय असतं. आई आपल्या लेकरावरती किती प्रेम करते. एक लहानसं लेकरू होतं आणि त्या बापाचा आणि लेकाची कधीच भेट होत नसायची. बाप दररोज ऑफिसला जायचा, मुलगा दररोज 6 वाजता उठायचा, तोपर्यंत बाप आपला ऑफिसला गेलेला असायचा. दररोज नित्यनेमाने आईची मुलाची गाठभेट असायची. आईचा आणि मुलाचाच दिवसभर संपर्क, बापाची भेट नसायची, बापाची ओळख नसायची. बरेच दिवस झाले आणि 5-6 वर्षानं सोन्याचा संसार चालला होता, सुखाचा संसार चालू होता. आणि अचानक सुखाचा संसार चालू असताना त्या मातेवरती काळानं झडप घातली आणि त्या मातेनं हा इहलोकीचा देह सोडला. 6 वाजले, आपला पती आपला मालक जावा आणि मालकाला पाहावं, आपली पत्नी आपली बायको दररोज आपल्याला उठवायला येते, आज काय एवढ्या उशीर झोपली. म्हणून त्यानं तिथं जावावं, आपल्या पत्नीला पाहावं, पत्नीला हलवावं. पत्नी उठली नाही. त्यावेळेस त्याला कळालं की आपली पत्नी आता इहलोकीचा देह सोडून परलोकीच्या यात्रेला गेली. त्याला कळालं. त्यानं सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना कॉल केला, सगळ्यांना बोलवलं, सगळेजण एकत्र जमा झाले, सगळे एका ठिकाणी जमा झाले. सगळ्यांना सांगितलं, बाबा माझी पत्नी निघून गेली, माझ्या पत्नीचा आज देह गेला. सगळे नातेवाईक, सगळे पाहुणे रावळे घरामध्ये गोळा झाले. सगळ्यांच्या रडलेला आवाज त्या लेकराच्या कानापर्यंत गेला. लेकरू घरामध्ये झोपलं होतं, लेकराच्या कानापर्यंत आवाज गेला. ते 5-6 वर्षाचं लेकरू आईच्या अंथरुणाजवळ आलं आणि त्या आईला पाहिलं. आई समोर सगळे नातेवाईक बसलेले, चुलती बसली, मामी बसली, मावशी बसली, काकी बसली, आजी बसली. सगळ्या नातेवाईकांना पाहिलं आणि ते लेकरू जातंय, आईच्या अंथरुणाजवळ जातंय, आईला हलवून म्हणतंय, आई बघ ना ग आई, आज आपल्या घरी किती पाहुणे आले. आज मावशी आली, काकी आली, मामी आली, नानी आली, आजी आली. बघ ना ग आई, मामा आला, काका आले. आई आई उगाच जगत होय, आई बघ ना आई, आज आनंदाची गोष्ट आहे. रोज तुझा दादा उशीरपर्यंत झोपतो, तू तुझ्या दादाला उठवायला येते. पण आई बघ ना ग आई,
आज तुझा दादा तुला उठवायला आलाय. काय करावं त्या 5-6 वर्षाच्या लेकराला? त्या लेकरानं आईच्या देहावरती जावं. आईचा देह असा झोपलेला होता. आईच्या देहावरती जावं. आईच्या गालाचे तापे घेते, आईला मिठी मारते, आई आई करून हाक मारते आणि आपल्या बाप्पा जवळ जाताय म्हणते, बाबा सांगा ना हो बाबा, काय झालं आपल्या आईला? एवढे सगळे नातेवाईक आपल्या घरामध्ये का यावीत? कुठं गेली आपली आई? एवढ्या उशीर आपली आई का झोपली? बाबा सांगा ना हो आईला, सांगा ना. तिचा दादा खूप रडतोय, तिच्या दादाला भूक लागली, आईच्या हातचा मला चहा प्यायचाय, सांगा ना हो बाबा, आईला सांगा ना. ते 5-6 वर्षाचं लेकरू त्या बापा जवळ जाऊन बापाला विनंती करत होतं, 4-5 माता माऊल्यांनी पुढं यावं, त्या मातेचा देह उचलावा, स्नान करण्यासाठी समोर न्यावा. त्या मुलगा पळत पळत जायचा आणि म्हणायचा, मावशी ऐक ना ग, मावशी नको ना ग असं करू, मावशी ऐक ना ग माझी आईचा, ऐका गडे ऐका. ज्याला आई नसते ना त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नसतो त्याला बापाची किंमत विचारा. अरे ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा मावळलेला दिसेल, पण माती आड गेलेले तुमची आई आणि तुमचा बाप पुन्हा गेलेला दिसणार नाही. त्या लेकराला वाईट वाटलं, लेकरू रडत होत. त्यावेळेस त्याची मावशी समोर आली. मावशी म्हटली, दादा नको ना रे रडू बाळा, मी तुझ्या आई सारखी आहे ना रे दादा. त्यावेळेस आई सारखी असणं म्हणणं, मावशी आई सारखी म्हणू शकते, पण आई मावशी होऊ शकत नाही. आई ती आईच असते, आई दुसरं कोणीच होऊ शकत नसते. ऐका, त्या मातेची अंतयात्रा निघाली. मुलगा समोर रस्त्यानं चालत चालत निघाला. अंतयात्रा निघाली, अंतविधी झाला, देहाला अग्नी लावला. देहाला अग्नी लावल्यानंतर त्या मुलाला हे दृश्य दिसलं. मुलगा चक्कर येऊन पडला. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं, ऍडमिट केलं. मुलाला वाईट वाटलं, मुलाला दुःख झालं होतं. मुलगा उठल्या उठल्या म्हणत होता, बाबा माझी आई मला आणून द्या. पण मुलाला आई परत दिसायला मिळत नव्हती. तो मुलगा आई आई करून रडत होता. बापानं 1-2 दिवस 10-12 दिवस घालवले. दररोज मुलगा बापा जवळ जायचा आणि म्हणायचा, बाबा ऐका ना हो बाबा, दररोज हॉटेलचं जेवण खाऊन माझं पोट नाही भरत, मला माझ्या आईच्या हातची चटणी भाकरच गोड लागते. बाबा बोलवावं ना आईला आपल्या, सांगा ना यायला, तिच्या दादाला तिची खूप आठवण येते. त्यावेळेस त्याच्या बापानं म्हणावं, दादा तुझी आई ना, तुझी आई देवा घरी गेली. बाबा आई देवा घरी गेली? हो देवा घरी गेली. मग आई जवळ फोन नाही का? आईला तुम्ही फोन करा ना बाबा, सांगा ना आईला, तिचं लेकरू तिचं बाळ तिची खूप आठवण काढते. तिच्या आईला कळलं ना, तिचं लेकरू तिचं बाळ तिची खूप आठवण काढते. आई आल्याशिवाय राहणार नाही. सांगा ना बाबा, देवाच्या घरी कुणाला तर सांगा त्या माझ्या आईला पाठवून द्या म्हणून. त्या 5-6 वर्षाच्या लेकराला काय कळावं? एकदा आई देवा घरी गेलेली परत येत नसते. ते लेकरू रडत बसायचं. त्यावेळेस त्या बापाला कळालं की आपण जर लेकराला आई नाही ना आणून दिली, लेकरू प्राण सोडून निघून जाईल. मग काय करावं? म्हणून त्या बापानं दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्या बरोबर घरात एक दुसरी पत्नी आली आणि दुसरी पत्नी घराचा उंबरा ओलांडण्याच्या वेळेस तिला सांगितलं, ऐक बाई, मी तुझ्यासोबत विवाह केला, तुझ्यासोबत लग्न केलं, कशा करता केलं? माझा एकुलता एक मुलगा आहे, त्या मुलाचा तू सांभाळ करावा. तू त्या माझ्या मुलाला जीव लावला, त्याचा सांभाळ केला ना, माझ्या गेलेल्या पत्नीच्या आत्म्याला शांती मिळल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता मी तुझ्यासोबत लग्न केलंय. ती घरामध्ये आली, सोन्याचा संसार चालू झाला. पण जोपर्यंत हिला लेकरू बाळू होत नाही तोपर्यंत हिनं सावत्र मुलावरती प्रेम केलं, माया केली. पण जोपर्यंत संसार रूपी वेलीला मूल रूपी फूल लागत नाही ना, तोपर्यंत संसार पूर्ण होत नाही. आपल्याला काय वाटतं माता माऊली, आपल्या संसार रूपी वेलीला मूल रूपी फूल लागावं? अरे तो जगाचा बाप प्रभू श्रीरामचंद्रांची आई कौशल्या माता सुद्धा त्या वेलीवरचं फूल पाहिजे. ती कौशल्या माता सुद्धा म्हणायची, उग का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले. ती सुद्धा म्हणायची, मला सुद्धा वाटतंय की माझ्या सुद्धा घरामध्ये पाळणा हलावा, माझ्या सुद्धा पोटी मूल रूपी फूल जन्माला यावं. जगाच्या बापाच्या आईला सुद्धा वाटावं, तुम्हा आमच्या सारख्या सामान्य मातेला वाटतं यात नवल नाही. मग काय करावं, काय करावं? म्हणून तिला मुलबाळ झालं. तिनं त्या मुलावरची माया कमी केली. सोन्याचा संसार चालू होता. अरे सावत्र मुलावरची माया कमी झाली. ह्याला बरीच कामं लावू लागले. झाडून काढायला लावायला लागली, भांडी घासायला लावायला लागली, कपडे धुवायला लावायला लागली, मुलाला खूप काम करायला लावायला लागली.
मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं, साडी सुंदर 10,000ची साडी असते, ती म्हणते ऐकणार रे सोन्या, माझी एवढी 10,000ची साडी आहे, मला माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचे, साडी तेवढी प्रेस कर, इस्त्री कर असं म्हटल्यानंतर मुलगा म्हटला आई ऐक ना ग आई, तुझा सोन्या, तुझं बाळ, तुझं लेकरू अजून लहान आहे, तुझ्या लेकराला इस्त्री पेलत नाही. त्यावेळेस त्या आईनं म्हणावं अरे मूर्खा, तुला फक्त जेवण करायला येतं का? जड अंतकरणानं मुलाला साडी घ्यावी, इस्त्री करायला सुरुवात करावी, इस्त्री करता करता मध्येच इस्त्री साडीवरती पडावी आणि उचलेपर्यंत ती साडी जळावी आणि जळालेला आवाज तिच्या नाकापर्यंत जावा. किचन घरामध्ये होती, बेलणं हातामध्ये होतं, परत आली, ते बेलणं हातामध्ये होतं, ती जळालेली साडी पाहिली. अरे ऐका गडे ऐका, एका 5-6 वर्षाच्या लेकराला 5-6 वर्षाच्या मुलाला किती मारावं, किती मारावं याचं शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेले. एवढं मारलं की त्या लेकराची पाटान लाल बुंद केली, फक्त मारूनच शांत नाही बसली, इस्त्री उचलली, लाल बुंद झालेली इस्त्री होती, ती इस्त्री उचलली आणि त्या मुलाच्या पाठीवरती ठेवली. त्या मुलाला एवढा त्रास झाला, एवढ्या यातना झाल्या, पळत देवाऱ्या जवळ गेला, देवासमोर आपलं मस्तक आपटलं आणि त्या जगाच्या बापाला म्हणावं देवा, सांगणारे देवा, तुझा आणि माझा का वैर झाला देवा, सांगणारे देवा, का झाला वैर तुझा माझा, देवा तुझा माझा देवा जवळ जावं, देवाला समोर जावं, देवाजवळ मस्तक आपटावं, देवाला म्हणावं देवा ऐकणारे पांडुरंगा, ऐकणारे विठ्ठला, ऐकणारे देवा, तू जगाचा बाप आहे गड्या, देवा कधीच कुणावरती अन्याय केला नाही, कधीच कुणावरती अत्याचार केला नाही, देवा ऐकणारे देवा, माझी आई निघून गेली, त्यावेळेस बदल्यात तुम्हाला दुसरी आई आणून दिली, मला आनंद झाला, पण देवा आज मला खरं कळालं, आपली आपुलकी सगळीच लोक धावतात, आपुलकी सगळीच धावतात, पण खरं आपलं कोण ही आपल्याला वेळच धावते. वाईट वेळ माणसाला धावते की आपलं कोण आणि परक कोण. आपुलकी तर सगळे धावतात, पण खरं आपलं कोण ही आपल्याला आपली वाईट वेळ दाखवते. म्हणून आपलं कोण आहे ते माणसाला कळालं पाहिजे. आपली लोक नुसतं गोड गोड तोंडावरती बोलतात, ती लोक आपली नसतात. लोक आपल्या पाठीमागं वाईट बोलतात आणि तोंडावरती चांगलं बोलतात, तीच लोक खरं आपली असतात. पण पाठीमागं वाईट बोलायचं आणि तोंडावरती गोड बोलायचं, ती लोक आपली असतात का? बसलेले ती लोक कसे असतात? तोंडावरती खूप गोड बोलतात, पण माग नावच ठेवतात. लोकांचा जास्त विचारच करायचा नाही. दोघ असतं. मग ऐका, माणसानं चांगलं जीवन जगावं, चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं बोलावं, चांगलं ऐकावं. कारण जसं माणूस कर्म करतो तसं भोग हे माणसाला भोगावे लागतात. ऐका, आपण केलेलं कर्म हे आपल्याला आज ना उद्या तरी भोगावंच लागतं. मग आपल्या सोबत कुणी कसंही वागू द्या, आपण मात्र चांगलंच वागायचं. कारण जसं माणूस कर्म करतो तसं भोग हे माणसाला भोगावे लागतात. पण आपण सगळ्यांसोबत चांगलं राहायचं, ज्याचं त्याला कर्म भोगून द्यायचं. माणसानं जीवनात सुखी राहायचं, समाधानी राहायचं, आनंदी राहायचं. ऐका, हा देह जातो, मरण हे माणसाला येत असतं, मृत्यू लोक जावं लागतं आणि प्रत्येकाला इहलोकीचा देह सोडून मृत्यू लोकेच्या यात्रेला जावं लागतं. मग काय करायचं? हा देह मिळाला, या देहाचं कल्याण कशानं होतं हे आपल्याला कळालं पाहिजे. ऐका, या घराची आई, या घराचा स्वाभिमान, या घराचा अभिमान, या घराची आई निघून गेली. या घरातल्या सगळ्या परिवाराला माझी विनंती असेल, ऐका दादा, तुमची आई तुम्हाला सोडून निघून गेली ना, 3ही मुलं असतील आईची. धर्मराज साहेब असतील, आपले बाबासाहेब असतील, विजय दादा असतील, 3 जण असतील. 3घांना माझी विनंती आहे, आज जगाच्या पाठीवरती तुम्ही तुमची आई बघायचं ठरवलं ना, नाही साहेब तुम्हाला तुमची आई दिसणार. तुम्हाला आई पाहिजे ना, जा संसाररूपी मार्गातून, या कार्यक्रमातून वेळ काढून पंढरपूरला गेल्यानंतर बघा, पंढरपूरला जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे आई म्हणजे मांगल्य असतं. आई आपल्याला सगळं काही सांगत असते. आई आपल्यासाठी आयुष्यभर हा देह झिजवत असते, जाळत असते. ती आई असते. पण ती आई आज सोडून निघून गेली. या मुलांना फार दुःख वाटत असेल की आई तू आम्हाला सोडून का स्वर्गाला निघून गेली. कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण वागेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी केली,
फार दुःख वाटत असेल, आईला आनंद झाला असेल. कधी झाला असेल? ज्यावेळेस धर्मराज साहेबांना आपल्या मुलाला वर्दीमध्ये पाहिलं असेल, आईला आनंद झाला असेल. साहेब तुम्ही वर्दीमध्ये आला, माझं लेकरू शिकलं, PSI झालं, माझ्या मुलाने एवढी देशाची, माझ्या मुलाने एवढी सेवा केली, माझा मुलगा सरकारी नोकरीला लागला, स्वतःच्या पायावरती उभं झाला. आईला आनंद वाटला असेल, आईच्या चेहऱ्यावरती हसू आलं असेल. पण तो आनंद, तो चेहरा आईचा आज तुम्हाला पाहायला मिळणार नाही. माझा मुलगा PSI झाला, माझा मुलगा DYSP झाला म्हणून आईला आनंद झाला असेल. पण आज धर्मराज साहेबांची आई निघून गेली, पण आईचं सुख आज त्यांना पाहायला मिळणार नाही. ज्यावेळेस मला तारीख द्यायला यावी त्यावेळेस मला सांगावं, ताई माझी आई मला सोडून निघून गेली, पण माझ्या आईनं खूप कष्ट केलं, मला एवढं शिकवलं, मला एवढी नोकरी लावली, मी सरकारी नोकरीला लागलो. मी नोकरीला लागल्यानंतर माझ्या आईनं, माझ्या वडिलांनी हालातनं दिवस काढले आणि तिच्या लेकराला शिकवलं. आणि आज माझ्या आईच्या चेहऱ्यावरती आनंद आला होता. माझी आई सुखात बसून खाणार होती, आईचं सुखाचं दिवस आलं होतं आणि आईला सुखात सांभाळणार होतो. त्यावेळेस अचानक काळानं आईवरती झडप घातली. आई हा इहलोकीचा देह सोडून निघून गेली. ताई माझ्या आईच्या ऋणातून मला मुक्त व्हायचंय. माझ्या आईनं माझ्यासाठी एवढं केलंय ना, मी आईसाठी कितीही काही केलं तर माझ्या आईचे उपकार माझ्यावरचे कमी पडणार नाही. तुम्ही कीर्तनाला या, तुमचं काय असेल, किती खर्च होईल तो मी माझ्या आईसाठी करायला तयार आहे. हे साहेबांचं वाक्य आहे. आपल्या आईसाठी खर्च करणारी मुलं आज राहिली नाही. पण साहेब म्हटले माझ्या आईनं लहानातनं मोठं केलंय, माझ्या आईनं मला शिकवलंय. 3ही मुलांना, दोघही भावंडाला आई वडिलांनी हालातून दिवस काढून मोठं केलंय, शिकवलंय. ऐका, आज या 3ही मुलांना, धर्मराज साहेब असतील, बाबासाहेब असतील, विजय साहेब असतील, तिघांनाही म्हटलं ना आज तुमच्या आईला आई म्हणून हाक मारा. आई म्हणून हाक मारतील तर तिघांनाही आईचा आवाज ऐकू येणार नाही, आई दिसणार नाही, आईला जाऊन मिठी मारावी वाटणार नाही. का तर फोटोमध्ये फक्त आई दिसेल पण आई आव नाही आणू शकत. या परिवाराला दुःख वाटत असेल, आपली आई आपल्याला सोडून निघून गेली, पण या महाराष्ट्राचा, या प्रकृतीचा, या निसर्गाचा, या संस्कृतीचा नियम गड्या जो आलाय त्याला निश्चित जावं लागणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा जावं लागलं, राजा रावणाला जावं लागलं, हिरण्यकश्यपूला जावं लागलं, राजा दशरथाला सुद्धा जावं लागलं, अरे देवाला सुद्धा जावं लागलं प्रभू श्रीरामचंद्रांना. प्रभू श्रीरामचंद्रांची काय असते? रामनवमी असते. रामनवमी बघा, त्या दिवशी माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला. ज्याच्या जीवनामध्ये आराम पाहिजे त्यांनी राम नाम घेतलं पाहिजे. जिंदगी में आराम की जरूरत हो तो नाम राम का नाम लो. जीवनामध्ये जर आराम पाहिजे असेल, चांगले जीवन जगायचं असेल तर प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्यायचं. अरे भक्ती कशी असावी, भक्ती कशी करावी, अरे हे माझ्या हनुमंतरायांकडून शिकावं. कशी भक्ती करावी आणि कशी भक्ती करता यावी हे माझ्या हनुमंतरायांकडून शिकावं. काय केलं हनुमंतरायानं, किती भक्ती केली, कशी भक्ती केली. ऐका, शक्ती आणायला कोणच जात नव्हतं, पण हनुमंतरायानं जाऊन शक्ती आणून द्यावी एवढी ताकद हनुमंतरायांकडे होती. भक्ती केली ना त्याचं फळ देव तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. अरे कोण होते हनुमंतराय? ऐका बरे ऐका, ज्यावेळेस रावणानं माझ्या सीतामाईला पळवून नेलं, कुणालाही शोध लावता आला नाही, पण ज्यांनी जाऊन शोध लावला आणि सीतामाईला रामापाशी सुरक्षित आणून पोहोचवलं ना ते हनुमंतराय. ऐका बरे ऐका, ज्या देवाला आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये साठवलं, आपली छाती फाडून आपल्या शरीरामध्ये जगाच्या बापाला दाखवलं, आपल्या छातीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांना साठवून ठेवलं ना ते हनुमंतराय. त्यांची ताकद फार मोठे. ऐका, मग ते ताकद, ते सामर्थ्य आपल्या जवळ येतं. जीवनामध्ये आरामाची गरज असेल तर रामाचं नाम घेतलं पाहिजे. जिंदगी में आराम की जरूरत हो तो राम का नाम लो. आयुष्यात आराम पाहिजे असेल तर प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्यायचं. मग तुमच्या जीवनामध्ये आराम येईल, सुख येईल, समाधान येईल. ऐका, आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली माणसं आहे, आपल्याला स्वाभिमान अभिमान वाटला पाहिजे. अरे शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, त्या शंभू महादेवाच्या शेजारचं आपलं गाव आहे. शंभू महादेवाची यात्रा कधी? शिंगणापूरची. कावड माहिती आहे का? कावड आहे का नाही? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, म्हणजे मला पुढचं बोलायला बोलू. कावड कधी आहे कावड? किती? 20 तारखेला, एकादश 19 तारखेला, 20 तारखेला शिंगणापूरची कावड आहे. त्याच्या पायथ्याशी त्याच्या शेजारी असलेलं आपलं गाव आहे. अरे देवादिदेव महादेव, आली महादेवाची कावड. आतुरता महादेवाला भेटण्याची किती आतुरता असते
महादेवाला भेटण्याची, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, त्या महादेवाची कावड येणार आहे का नाही आता? मग त्या महादेवाला भेटण्यासाठी आपण सगळेजण जाणार आहे का नाही? आतुरता शंभू महादेवाला भेटण्याची, कावड आली त्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाची, शिखर शिंगणापूरचा शंभू मोठा महादेव, त्या महादेवाला भेटण्याची आपल्याला आतुरता झालेली आहे, कावड आलेली आहे. मग हा महाराष्ट्र कुणाचा आहे? आणि आपल्याला विचारलं हा महाराष्ट्र कुणाचा आहे? स्वाभिमानाने अभिमानाने सांगायचा, अरे हा छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे. अरे महाराष्ट्राच्या मांडीमध्ये पुन्हा कुणाला मानलं जातं? ऐका, हा स्वामी संतांचा महाराष्ट्र आहे. अरे इथं देवाला मानलं जातं, देश मानलं जातं, धर्म मानला जातो, आणि देवापेक्षाही श्रेष्ठ आपल्या आई वडिलांना मानलं जातं ना. त्या आई वडिलांचा हा महाराष्ट्र आहे. अरे इथं आईला आणि बापाला देवापेक्षा जास्त मान दिला जातो, तो हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेली लोक आहे. अरे विचारलं आपल्याला हा महाराष्ट्र कुणाचा आहे? अरे सांगायचं त्या आळंदीच्या ज्ञानोबरायांचा महाराष्ट्र आहे. ऐका दादा ऐका, आज तुमची आई निघून गेली, तुम्हाला आई भेटणार नाही, पण तुमच्या आईची माया तुम्हाला जाया कधीतरी आळंदीला, आणि आळंदीला गेल्यानंतर जगाची आई, विश्वाची माऊली, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांमध्ये तुम्हाला तुमची आई दिसल्याशिवाय राहणार नाही. अरे जा कधीतरी आळंदीला आणि पहा तुमच्या माऊलीला, तुमच्या आईला, तिथंच तुमच्या आई तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मग ऐका, आज या ठिकाणी या घराचा या परिवाराचा स्वाभिमान, अभिमान, अस्तित्व मांगली या घराची आई निघून गेली, त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. आज या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं धर्मराज साहेबांकडून, काका असतील, काकांचं माझ्यावरती खूप प्रेम असतं, अगदी मुलीसारखं सतत मला सहकार्य करतात, सतत माझ्यावरती प्रेम करतात. ऐका, इतर ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो, 3 विधी करायचे असतात, अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान, 3 विधी. काकांनी जो विधी केला तो पिंडदान विधी झाला. बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, पण काका असं होतं, माणसं विधी करतात आणि लगेच निघून जातात. पण काका आपल्या मुलीचं कौतुक ऐकण्यासाठी निश्चित कीर्तनाला बसणार. काकांमुळे या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. काकांचं धन्यवाद. काकांचा असाच बापासारखा माझ्या पाठीमागं आजोबासारखा आशीर्वाद असतो. आणि धर्मराज साहेब असतील, आमच्या नातेपुतेमध्ये PSIचं काम बऱ्याच वर्ष केलं साहेबांनी, आणि DYSP होऊन साहेब रिटायर झाले. साहेबांनी एवढं सुंदर काम केलं, एवढं सुंदर सेवा केली. साहेबांचा स्वाभिमान, अभिमान वाटतो की आज लेकरं शिकल्यानंतर आई वडिलांना विसरून जातात, आई वडिलांचा मान करत नाही, सन्मान करत नाही, पण एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आईबद्दल आदर आहे, आईबद्दल प्रेम आहे, आईबद्दल माया आहे. आणि आज या परिवाराच्या त्यांच्या आईवरती किती प्रेम आहे या सगळ्यांकडून पाहूनच दिसते की आईवरती किती प्रेम आहे. साहेबही माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करतात, त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. ऐका, बऱ्याच लांबून बरीच लोक आले. कशा करता आले? गेलेल्या आईवरती, ओंबासे परिवारावरती, त्यांच्या धर्मराज मुलावरती, धर्मराज साहेबांवरती, त्यांच्या दोन्ही मुलांवरती, सगळ्या परिवारावरती, नातवंडांवरती, सुनांवरती, लेकींवरती, गेलेल्या आईवरती तुमचं प्रेम होतं म्हणून बऱ्याच लांबून लोक आले. आलाय ना तुम्ही? बघा, तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू, सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. कुणाला ना कुणाच्या खांद्यावर जावं लागणारे, मरावं लागणारे. मग गेलेल्या आईवरती सरजाबाई दगडू ओंबासे या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गेलेली आई खूप चांगली होते. बघा, जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला. आई सुंदर होती, चांगली होती म्हणून देवानं त्यांना लवकर न्यावं. ऐका, या परिवाराची आई निघून गेली म्हणून तुम्ही दुःख वाटून घेऊ नका. यातूनच आपल्या आई तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी आई पाहिजे असेल तर आळंदीला जा, पंढरपूरला जा, तुमच्या आईचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या ठिकाणी आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली सेवा, त्या योगाने तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली महेश महाराज असतील, तुषार महाराज असतील, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव, लहान मुलं असतील त्यांचंही उत्कृष्ट अशी साथ केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा, बाबा तुम्ही इथं नाचलं पाहिजे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान गीत लावू जगी. बाबा ही इथं कीर्तनामध्ये उभा राहिले, नाचले. बाबांचंही धन्यवाद. विनेकरी बाबा तुमचेही धन्यवाद. उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ केली ऋषिकेश महाराज, तुमचेही मनापासून धन्यवाद. आणि हे सगळं झालेलं आपल्याला पुन्हा पाहता यावं. साहेबांना वाटलं की आपल्या आईची आठवण आपल्याला झाली, आईच्या ऋणातून मुक्त झालो, आईचा चेहरा कधी तर पाहावा, आईसाठी आपण काय केलं हा कार्यक्रम पुन्हा पाहावा असं जर वाटत असेल तर ओम साई क्रिएशन या YouTube चॅनल वरती आपण
झालेला कार्यक्रम सगळा शूट केलेला आहे त्याच्यावरती जावा ओम साई क्रिएशन वरती गेल्यानंतर तुम्हाला हा झालेला कार्यक्रम 2-3 दिवसांनी पाहायला मिळेल आणि या ओम साई क्रिएशनला आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्या कीर्तनकाराचे व्हिडिओ पाहत राहा. म्हणून ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनल वरती श्रींकालो रोहित भैया खराब त्यांचंही धन्यवाद व्यक्त करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम. ती अत्यंत छान होती, मध्ये मध्ये शिट्ट्या देत होती तरी देत होती पण मला बोलताना बरोबर व्यवस्थित लावलो. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या आईला आत्म्याला शांती लाभो आणि या ओंबासे परिवाराला धर्मराज साहेबांना त्यांच्या दोन्ही भावंडांना त्यांच्या सगळ्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं ताकद पांडुरंग परमात्मा देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते.